विक्रांतदादा पाटील आणि आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी आदरणीय आमदार साहेबांचं आणि बाळासाहेबांचं स्वागत करूया। मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी लागलीच स्टेजवर यायचं आहे। खरं तर गरिबांसाठीची सिडकोची बातमी खरं म्हणजे गरिबांना नवी मुंबईत राहता यावं म्हणून घराची निर्मिती होती। त्याच्या किमती ह्या परवडणाऱ्या असल्या पाहिजेत, पण सिडकोने त्या किमती फुगवून ठेवल्यात, वाढवून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या विषयाच्या बैठका 5 वेळा आतापर्यंत प्रलंबित झाल्या होत्या, पोस्टपोन झाल्या होत्या। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे की आज ती बैठक झाली, विस्तृत पद्धतीनं झाली आणि त्यामध्ये सिडको अधिकाऱ्यांच्या ज्या काही चुका आहेत त्यांचेच निर्णय, त्यांचेच बोर्ड रेझोल्युशन, त्यांचेच सगळ्या पण लढायचं कोणाशी आणि कसं, ती एक काही दिशा नव्हती, नेतृत्व नव्हतं। पण साहेब अशा वेळी विक्रांतदादा पाटील एक नवी दिशा बनून आमच्या समोर आले। त्यांनी आम्हाला बरेच मार्ग दाखवले। म्हणजे आम्ही ऑफिसमधून धावपळ करत वगैरे वेळ जसं मिळेल तसं दादांकडे यायचो आणि एक एक एक्सपिरियन्स सांगायचे म्हटले तर याच्या अगोदर आम्ही बऱ्याच जणांकडे गेलो, 15-20 आमदार, 5-7 खासदार, नगरविकास म्हणजे नगरविकास केंद्र, या सगळीकडे जिथे जिथे कोणी सांगितलं तिथे सगळीकडे आम्ही गेलो। आमच्यासोबत काही लेडीज पण होत्या, म्हणजे तिथे पण आम्ही ना दादा फुटपाथवर वगैरे असं असायचो। मी 5 वर्षांची मुलगी आहे, माझ्यासोबत असायची। जिथे वेळ मिळेल, जसा वेळ मिळेल, दिवसभर उन्हात तानात आम्ही राहायचो। बाकी मुलं अशी रस्त्यावर बसून आमचा डब्बा खात होते। पण जेव्हा आम्हाला विक्रांतदादा पाटील यांच्याबद्दल कळलं, प्रत्येकाने चांगला प्रतिसाद दिला की दादांकडे गेलात ना की तुमचं काम होईल। मी सांगितलं होतं एकदा की नेता असा असावा जो शब्दाला जागतो आणि हा एक्सपिरियन्स मला मिळाला जेव्हा आम्ही दादांकडे गेलो। आजकालच्या ह्याच्यामध्ये ना कोणी 5 मिनिटंही दिली नाहीत बोलायला आम्हाला व्यवस्थित, की उद्या कॅबिनेट आहे तिथे प्रश्न मांडू आणि फॉलोअपला गेलं तर म्हणजे ना म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट सुद्धा मिळत नव्हती आम्हाला। पण दादांनी 5 मिनिटं नाही, 5 तास नाही, तर रात्रीचे 3-3, 4-4 वाजेपर्यंत ते आमच्यासोबत चर्चा करत होते। त्याच्यावर मार्ग कसे काढायचे त्याच्याबद्दल चर्चा चालू होती आणि त्यांनी कधीच नाही म्हटलं अरे वेळ झालाय, माझे काही मीटिंग्स आहेत। त्यांनी सगळ्यांना थांबवलं आमच्यासाठी। पण ज्या नोटचं नाव घेतलं जाईल कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं। विक्रांतने भरपूर दिल्या, सांगितलं मला आपण EWS पुढील नोट दोन्हीमध्ये 10% खारकोपर, आपण रकमा कमी करतोय। खारकोपरच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे त्यांनी सत्कार करण्यासाठी स्टेजवरती यायचंय। कळंबोली नोटच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे, सत्कार झाला असेल तर कृपया स्टेजच्या खाली चला। सिडकोच्या वाढलेल्या पुढील नोट खारकोपर, तर ही लक्षवेधी सिडकोच्या सुलतानी मानसिकते विषयात आहे आणि त्यामुळे या मानसिकतेला आमचा विरोध आहे। नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या भरमसाठ किमती प्रकरणात तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खारकोपर नोटच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे आमदार विक्रांत कृपया यांनाही या बैठकीला आमंत्रित दादांचा करण्यात आले। सत्कार करा। त्याबाबत अनेकदा बैठक आयोजित करूनही ती होऊ शकली नव्हती, त्यामुळे आता पुढील नोट सिडकोच्या घरांच्या खारघर, किमती कमी करण्यासंदर्भात खारघरच्या प्रतिनिधींना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यायचं। संदर्भात सह्याद्रीवरती बैठका लावलेल्या होत्या त्या रद्द झालेल्या आहेत। 5 वेळा दुर्दैव आहे, 5 वेळा बैठका घातल्या, पोस्टपोन झाल्या आणि त्यामुळे मी आता DCM साहेबांकडे त्यासाठी जाणार आहे की ह्या बैठकीतलं जे वास्तव जे आहे ते वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे। सिडकोला आधुनिक सगळ्या विषयामध्ये आजगराची उपमा दिली तर ती चुकीची ठरणार नाही। वाईट वाटतं खरं हे बोलताना, पण दुर्दैवानं सरकारची जी काही सकारात्मक भूमिका असते ना त्याला नेहमी गालबोट लावण्याची सिडकोचे हे अधिकारी प्रयत्न करतात। सिडको म्हणजे सिडको वाईट नाहीये, सिडको ही काही एक एंटिटी नाहीये, सिडको एक व्यवस्था आहे, त्यातले अधिकारी बदमाशी करतात आणि मग ते मुख्यमंत्र्याचं दृष्टिकोन, उपमुख्यमंत्री महोदयांचं विजन याला गालबोट लावण्याचं काम। म्हणजे जर का आमच्या मुख्यमंत्री महोदयांना पाहिजे की गोरगरीब जनतेला घरं द्यावी, त्यासाठी प्रोजेक्ट तयार केले, त्या ठिकाणी अटल सेतूंनी मुंबईपासूनचं हे अंतर कमी केलं जेणेकरून मुंबईमध्येच राहिल्यासारखं आमच्या सगळ्या नागरिकांना वाटावं, 20 मिनिटात मुंबईला पोहोचेल अशा अंतरावर ही सगळी घरं तयार केली। मग जर का असं सगळं केल्यानंतर या घरांच्या किमती जर का आपण फुगवल्या, अवास्तव केल्या आणि अवाजवी केल्या गरज नसताना, जे कमी किमती तुम्ही देऊ शकता, तुमचेच निर्णय, तुमचेच बोर्ड रेझोल्युशन आहे, पण ते ऐकायचे नाही आणि काहीतरी गुमराह करायचा आणि या किमती फुगवायच्या। मग तुम्ही धोरण काय प्रायव्हेट बिल्डरसाठी राबवता का? तुमच्या घरांच्या किमती फुगवून फायदा काय प्रायव्हेट बिल्डरला व्हावा असं त्या अधिकाऱ्यांचं मत आहे का? असे प्रश्न तयार व्हायला, शंका उपस्थित व्हायला जागा आहे, हे प्रश्न मी उपस्थित केले आणि मग जेव्हा सिडकोचेच निर्णय सिडकोच्या समोर दाखवले, उपमुख्यमंत्री महोदयांसमोर दाखवले, मुख्यमंत्री महोदयांसमोर दाखवले,
तेव्हा मात्र सरकारचे डोळे उघडले आणि सिडकोचे अधिकारी कसं गुमराह करतायत हे त्यांना जाणवलं आणि मग मात्र त्यांचे वाबाडे काढण्याचं काम सरकार म्हणून त्यांनी केलं आणि त्यामुळे हे यश पदरात पडू शकतं. याची समरी काय आहे तर सरकारला जनतेचं कल्याण करायचं, त्यांचे अश्रू पुसायचे पण जर काही झारीतले शुक्राचार्य असे मिठाचे खडे टाकणार असतील तर असा विक्रांत पाटील कायम रस्त्यावर उतरेल आणि जनतेचं कल्याण करण्यासाठी कायम कटिबद्ध राहील. एवढंच आहे.